80,000 कोटी रुपये जवळपास इंडियन गव्हर्नमेंटकडे पडून आहेत निनावी स्वरूपात. तुमचा विश्वास बसणार नाही. काय आहे गोष्ट, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी भुजंगराव शेळके. 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त अमाऊंट अनक्लेम्ड अमाऊंट म्हणून इंडियन ट्रेझरीकडे पडून आहे. त्याचं कारण एकच आहे की अनेक लोकांनी बँकेत असेल, म्युच्युअल फंड असेल, अनेक इन्शुरन्स पॉलिसीज असतील, ह्या सगळ्या ठिकाणी प्रॉपरली नॉमिनी रजिस्टर नाही केलेला आणि यामुळं ती रक्कम त्यांच्या घरच्यांना माहितीच नाही आहे की त्या वडीलधारी व्यक्तीने किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांना त्या अशा ठिकाणी गुंतवलेल्या आहेत किंवा पैसे त्याचे पडून आहेत. मग नॉमिनीला माहित नसल्यामुळं ती रक्कम क्लेम करायला कोणीही गेलेलं नाही आहे. म्हणून मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, तुमचे कोणतेही ट्रान्झॅक्शन असेल तर पहिली एक खबरदारी घ्या ती म्हणजे सगळ्या ठिकाणी प्रॉपरली नॉमिनी आहेत का. इव्हन पुढे जाऊन गव्हर्नमेंटनं पण एक पाऊल चांगलं उचललेलं आहे, ते म्हणजे ह्या ज्या काही 4 संस्था आहेत की ज्या या आर्थिक व्यवहारांकडे लक्ष ठेवतात, त्यामध्ये सेबी, आरबीआय, एमपी, पीएफआरडीए, आयआरडीए ह्या सगळ्या संस्थांना कडक निर्देश दिलेले आहेत की नॉमिनी प्रॉपरली रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमचं स्वतःचं जर नॉमिनी प्रॉपरली रजिस्ट्रेशन झालं नसेल तर खात्री करून घ्या झाले की नाही, ते करून घ्या झालं नसेल तर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत ऍडवायझर राहू दे. तुम्हाला तुमचे ट्रान्झॅक्शन्स, घरच्यांना हे सगळे फायनान्शियल स्टेप्स, फायनान्शियल कन्सेप्ट सगळं समजून सांगण्यात तुमचा वेळ जात असेल तर सोबत ऍडवायझर घ्या. सगळ्या फॅमिलीला हा ऍडवायझर रिलेटेड करू शकतोय आणि त्यामुळे असं कुठलाही लूप होल्स असेल तर तो ऍडवायझर तुम्हाला तुमच्या निदर्शनास आणून देईल की हे तुमचं अपडेट नाही झालेलं म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा कोण ऍडवायझर जर नसेल, तुम्हाला याबद्दल काही माहीत नसेल तर नक्की या नंबरवरती संपर्क करा, आम्ही तुम्हाला मदत करू. पण लक्षात घ्या, ऍडवायझर हा खूप महत्वाचा रोल करतो तुमच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मध्ये.